आज माझं लग्न होतं. मी या लग्नासाठी अजिबात तयार नव्हती. मी माझ्या आईवडिलांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मला लग्न करायचं नाही. माझं लग्न न करण्यामागे एक मोठं गुपित लपलेलं होतं आणि ते गुपित सगळ्यांसमोर उघड व्हावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. मी आईसमोर रडत रडत विनवणी केली होती की प्लीज माझं लग्न करू नका. पण त्यांनी माझं एकही ऐकलं नाही. त्या म्हणाल्या, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. लग्न करून आम्हाला आमच्या कर्तव्यापासून मोकळं व्हायचं आहे. आमच्यानंतर तुझं काय होईल या विचारानेच आम्हाला भीती वाटते. लग्न हा एक मजबूत बंधन आहे, ज्यात तू तुझ्या पतीसोबत आनंदी आयुष्य जगशील आणि आम्हीही शांतपणे मरण पाहू. माझा हट्ट पाहून माझ्या आईने माझ्यासमोर हात जोडले होते. आईला अशा अवस्थेत रडताना मी पाहू शकले नाही आणि मजबुरीने का होईना पण या नात्यासाठी मी होकार दिला. आज मी नवरी बनून माझ्या पतीच्या घरी आले होते. माझ्या नंदेने मला खोलीत बसवलं होतं आणि मी खूप घाबरले होते. भीतीमुळे माझ्या छातीत धडधड वाढली होती. संपूर्ण शरीर थरथरत होतं. हात थंड पडत होते. जसजसा वेळ जात होता तसतशी भीती वाढत चालली होती. कारण थोड्याच वेळात माझा पती आरव खोलीत येणार होता. आणि त्यानंतर काय होईल या विचारानेच माझा जीव कासावीस होत होता. मी याच विचारांच्या गुंत्यात अडकले असतानाच खोलीचं दार उघडलं आणि माझ्यासमोर माझा पती आरव उभा होता. त्याला पाहताच जणू माझा पुढचा श्वासच थांबेल असं वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर कपाळावर आठ्या पडलेल्या होत्या. तो काही वेळ दारातच उभा राहिला, मग जोरात दार बंद करून बाहेर निघून गेला. दार बंद होताच माझं हृदय जणू छातीतच अडकून पडलं. थोड्याच वेळात दार पुन्हा उघडलं आणि माझी जेठाणी घाईघाईत आत आली. त्यांच्या हातात पांढऱ्या रंगाची चादर होती. त्या म्हणाल्या, लग्नाच्या गडबडीत माझ्याकडून चूक झाली. आरवने तर 10 मिनिटातच सगळ्या पाहुण्यांसमोर मला बेइज्जत केलं. चल उठ, जरा बेडची चादर बदलते. मी बेडवरून उठले. त्यांनी चादर काढून सोफ्यावर ठेवली आणि बेडवर पांढरी चादर पसरली. ते पाहून माझं हृदय कुणीतरी घट्ट मुठीत पकडल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, लग्नाच्या गोंधळात माणसाची अक्कलच हरवते. 2 मिनिटात त्यांनी बेडवर पांढरी चादर अंथरली आणि त्या म्हणाल्या, आरव या बाबतीत फारच वेहमी आहे. चादर पाहून त्याने तर घर डोक्यावर घेतलं. रागात थेट माझ्याकडे आला आणि म्हणाला, वहिनी, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या बेडवर पांढरी चादर घालायची. आता खोलीत पाहू आलो तर चादर पांढरी नाही. मग मला कसं कळणार मुलगी कुवारी आहे की चरित्रहीन? जेठानीच्या तोंडून हे शब्द ऐकताच माझ्या अंगातून घाम फुटला. त्या खोलीतून निघून गेल्या. पण माझं हृदय जणू धडधडायलाच विसरलं. मी घाबरून वारंवार बोटं चटकावत होते. काय करावं आणि काय करू नये हेच मला कळत नव्हतं. काही वेळाने दार उघडलं आणि आरव पुन्हा खोलीत आला. मी सावरून बसले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ताणलेले भाव थोडे निवळलेले होते. तो माझ्या जवळ आला. माझ्या शेजारी बसताच मी भीतीने थरथर कापू लागले. त्याने माझी दाढी धरून चेहरा वर केला आणि माझ्या नजरा आपोआप खाली झुकल्या. काही क्षण तो प्रेमाने माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, तू खूपच सुंदर आहेस. वहिनींनी तुझ्या सौंदर्याच्या खूप कथा सांगितल्या होत्या, पण त्या सगळ्या तुझ्यासमोर फिक्या वाटतात. जितकं ऐकलं होतं त्याहून तू कितीतरी पटीने सुंदर आहेस. असं म्हणत त्याने खिशातून मखमली डबी काढली. कदाचित मुखदर्शनाचं काहीतरी भेटवस्तू असावी. माझं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं. त्याने एक साखळी काढली आणि माझ्या गळ्यात घालू लागला. साखळी घालताना आरवची बोटं माझ्या मानेवर फिरली आणि त्या स्पर्शाने माझी अक्षरशः तारांबर उडाली. त्याच्या डोळ्यांमधली अस्वस्थता आता अधिकच वाढू लागली होती आणि त्याच्या नजरेत दाटून आलेली झिंग माझा जीव घ्यायला उठली होती. हळूहळू तो माझ्या अधिक जवळ येऊ लागला होता, पण मी एकदम मागे सरकले. माझ्या या हालचालीवर तो हसला आणि म्हणाला, नेहा, आपलं लग्न झालं आहे. आपण दोघं पतिपत्नी आहोत.
अशाच प्रकारचं नातं असतं. आपल्यामध्ये कुठलाही पडदा नाही. असं म्हणत आरवने माझा हात धरला, जो पूर्णपणे थंड पडला होता. कदाचित तो मला हळूहळू विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होता, पण मी पूर्णपणे थरथरत होते. आरव पुन्हा पुन्हा मला समजावू लागला आणि म्हणाला, "पहा नेहा, आपल्यामध्ये जे काही होत आहे ते योग्यच आहे. अशा वेळी मुली घाबरतात, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुला माझ्याकडून कुठलाही त्रास होणार नाही. मी तुझा पती आहे." कदाचित माझं थरथरणं आणि घाबरणं पाहून तो मला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण माझ्या घाबरण्यामागचं कारण काही वेगळंच होतं. मी घरातून निघण्याआधी झोपेच्या 4 गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे हळूहळू माझ्या डोळ्यांवर झोप येऊ लागली आणि पाहता पाहता मी गाढ झोपेच्या गर्तेत बुडत गेले. एवढंच मला आठवतं की आरव मला हलवत होता आणि नंतर म्हणत होता, "नेहा, तुला काय झालं आहे?" त्यानंतर माझं भान पूर्णपणे हरपलं. शुद्धीवर आले तेव्हा मला ड्रीप लागली होती आणि मी माझ्याच खोलीत पडले होते. माझी जेठाणी माझ्या उशाशी बसली होती आणि नणंद माझ्या बेड जवळ उभी राहून माझ्या अंगावर फुंकर घालत होती. तर आरव खोलीत पुढे मागे फिरत होता. हे सगळं पाहून मी उठून बसायचा प्रयत्न केला. तेव्हा जेठाणी म्हणाल्या, "आडवं राहा, डॉक्टरही इथेच आहेत." डॉक्टरांनी मला शुद्धीवर येताना पाहिलं आणि म्हणाल्या, "ड्रीप संपली की आरवला सांगून ती काढून टाका." मग त्यांनी मला काही औषधं लिहून दिली आणि ती नियमित घ्यायला सांगितली. एवढं बोलून डॉक्टर निघून गेल्या. माझी जेठाणी म्हणाल्या, "मी तुझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते." असं म्हणून त्या बाहेर गेल्या आणि त्यांच्या मागोमाग नणंदही निघून गेली. मी आरवकडे पाहिलं तर त्याच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या आणि तो रागात खोलीत चकरा मारत होता. मी घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 6 वाजायला आले होते. मी अजूनही नवरीच्या कपड्यांमध्येच होते, पण त्याने कपडे बदलले होते. तो माझ्या जवळ आला आणि रागाने मला घुरत म्हणाला, "हा काय तमाशा होता? तू रात्री झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या का?" मी काहीच उत्तर दिलं नाही आणि नजर चुकवू लागले. तो म्हणाला, "आर यू मॅड नेहा? तू वेडी आहेस का? तुझं डोकं खराब झालं होतं का?" मी म्हणाले, "माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. मला माफ करा, कारण मला लग्नाची भीती वाटते." माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत राहिला आणि मग म्हणाला, "तर त्यासाठी तू पूर्ण रात्र सगळ्यांना त्रास दिलास का? कुठलीही मुलगी आपल्या लग्नाच्या रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन येत नाही. प्रत्येक मुलीचं लग्न होतंच आणि पहिल्या रात्री थोडीफार घबराट होतेच, कारण ती नव्या नात्यात बांधली जाते आणि पतीसोबतचं नातं फार खोल असतं. पण तरीही कुणीही झोपेच्या गोळ्या घेत नाही." तेवढ्यात माझी ड्रीप संपली आणि आरवने ती काढली. मग तो मला प्रेमाने समजावू लागला आणि म्हणाला, "आजच्या रात्रीसाठी मी खूप स्वप्न पाहिली होती, पण मला वाटतं की तुला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून तू मानसिकदृष्ट्या या नात्यासाठी तयार होशील. कारण काल रात्रीसारखी गोष्ट मला पुन्हा नको आहे." हे ऐकून मी काहीशी शांत झाले, कारण मला तेच हवं होतं की तो माझ्याजवळ येऊ नये, माझ्याशी कुठलाही संबंध निर्माण करू नये, कारण त्यामागे एक फार मोठं कारण होतं. पण हे किती दिवस शक्य होतं? तो मला किती वेळ देऊ शकणार होता? 4 दिवस, 1 आठवडा की जास्तीत जास्त 1 महिना? त्याच्या डोळ्यांमधली अस्वस्थता पाहून मला कळत नव्हतं की या माणसाच्या उफाळून आलेल्या भावनांना मी कसं थांबवू. तो माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता आणि मी पूर्णपणे गोंधळलेली होते. माझ्या मनात ना कुठली उमेद होती, नाही लग्न माझ्या इच्छेने झालं होतं. हे सगळं जबरदस्तीचं बंधन होतं. खरं तर माझी सगळी भीती त्या बेडशीटमुळेच होती, जी माझ्यासाठी मृत्यूचा संदेश घेऊन येणार होती. जर त्या रात्री मी झोपेची औषधं घेतली नसती, तर आरव म्हणाला होता, "तू किती सुंदर आणि निरागस आहेस. तुला पाहिलं की माझं मन चुकीचं वागायला मला प्रवृत्त करतं. पण तरीही मला स्वतःवर ताबा ठेवावा लागेल, कारण तुझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे." असं म्हणत तो तेथून उठून निघून गेला.
थोड्याच वेळात माझी जेठाणी माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आली. मला दूध पाजून त्यांनी झोपायला सांगितलं आणि मी पुन्हा झोपून गेले. माझ्या सासरच्या घरी फारसे लोक नव्हते. एक नणंद होती, तीही लग्न झालेली होती. जेठ आणि जेठाणी आपापल्या वेगळ्या घरी स्थायिक झालेले होते. फक्त लग्नासाठीच ते इथे आले होते. माझी जेठाणी आणि नणंद दोघींचं वागणं माझ्याशी खूप चांगलं होतं. आरवने 2-3 दिवस मला काहीही बोललं नाही. फक्त पती-पत्नीचं नातं कसं असतं याबद्दल तो मला सांगत राहायचा. या 3 दिवसात मला हे कळून चुकलं होतं की तो कधीही वापरलेली वस्तू पुन्हा वापरत नाही. तो म्हणायचा, मला अशा गोष्टींची घृणा वाटते ज्या कोणी दुसऱ्याने वापरलेल्या असतात. एकदा जेवताना माझ्या जेठाने आरवच्या ग्लासमधून पाणी प्यायलं आणि तोच ग्लास पुन्हा आरवसमोर ठेवला. पण मी पाहिलं की आरवने दुसरा ग्लास घेतला आणि त्यातून पाणी प्यायलं. इतकंच नाही तर एकदा मी चुकून त्याचा टॉवेल वापरला तेव्हा तो माझ्यावर चिडला आणि म्हणाला, कोणी माझ्या वस्तू वापरल्या की मला खूप राग येतो. मला वापरलेल्या वस्तू अजिबात आवडत नाहीत. कृपया माझ्या वस्तू वापरू नकोस. नेहा, मला खूप चिडचिड होते. जसजसा वेळ जात होता तसतसं माझं मन अधिकच घाबरायला लागलं होतं. कारण मी सोबत आणलेली हकीकत इतकी भयानक होती की कुठलाही पुरुष ती सहन करू शकला नसता. आणि आरवच्या सवयी पाहून तर माझं हृदय अधिकच थरथर कापायचं. जेव्हा तो पुन्हा माझ्या पतीकडून पती म्हणून आपला हक्क मागेल तेव्हा मी काय करणार? स्वतःचं संरक्षण कसं करणार? या विचारानेच माझं काळीज धडधडायचं. लग्नाला 8 दिवस झाले तेव्हा मी घरकाम करायला सुरुवात केली होती. स्वयंपाकही करू लागले होते. तोपर्यंत माझी जेठाणीही आपल्या घरी परत गेली होती. संध्याकाळी आरव ऑफिसमधून परत आला तेव्हा जेवताना तो सतत माझ्याकडेच पाहत होता. जेवण झाल्यावर मी स्वयंपाकघरात जाऊन भांडी घासू लागले तेव्हा तोही माझ्या मागोमाग आला आणि म्हणाला, तू फारच निर्दयी आहेस. लग्नाला 10 दिवस झाले तरी तुला माझी काहीच काळजी नाही. तुझ्याशिवाय मी कसा राहतो याचा तुला विचारच नाही. तो माझ्या जवळ आला. माझ्या हातातली भांडी त्याने सिंकमध्ये ठेवली आणि म्हणाला, हे सगळं सोड आणि माझ्यासोबत खोलीत चल. तो माझा हात धरून मला खोलीकडे घेऊन गेला. दार बंद करून कडी लावली आणि मी भीतीने थरथर कापू लागले. माझी धडधड वाढली होती. मला घुसमट होत होती आणि माझी अवस्था हळूहळू बिघडत चालली होती. माझी भीती पाहून त्याने मला बेडवर बसवलं आणि म्हणाला, शेवटी तुला नक्की काय अडचण आहे? नेहा, कुठलीही मुलगी असं वागत नाही जसं तू वागते. बाकी सगळं नीट करतेस, वहिनीसमोरही नीट बोलतेस, घरकाम करतेस, पण तुला माझी जाणीवच नाही. जेव्हा जेव्हा मी तुझ्याजवळ यायचा प्रयत्न करतो तेव्हा तू थरथर कापू लागतेस. हे असं किती दिवस चालणार आहे? मी म्हणाले, मला भीती वाटते. तो म्हणाला, मी कशासाठी आहे? तुझी सगळी भीती मी दूर करीन. तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. असं म्हणत त्याने माझ्या चेहऱ्यावर आलेली बट मागे सारली आणि हळूहळू हातांनी माझा चेहरा स्पर्श करू लागला. मी लगेच त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्याने माझा हात आपल्या दुसऱ्या हातात पकडून रोखला आणि म्हणाला, आज नाही. आज तू मला थांबवणार नाहीस. आज मला जबरदस्ती करावी लागली तरी मी मागे हटणार नाही. तू मला खूप तरसवलंस. तुझी भीती मी माझ्या प्रेमाने दूर करीन. असं म्हणत त्याने माझे केस मोकळे केले आणि माझी अवस्था अशी झाली होती की मी माझे अश्रू मोठ्या कष्टाने आवरत होते. व माझ्या आणखी जवळ येण्याआधीच मी माझा हात त्याच्या छातीवर ठेवून त्याला थांबवलं आणि म्हणाले, आरव प्लीज, मला अजून थोडा वेळ द्या. पण तो म्हणाला, नाही, अजिबात नाही. त्याच्या शरारती हळूहळू वाढत चालल्या होत्या. त्याचा गरम श्वास माझ्या मानेवर पडू लागला आणि मी एकदम त्याला स्वतःपासून दूर ढकललं. मी म्हणाले, आरव, मला घुसमट होते आहे. असं वाटतंय की मला काहीतरी होईल. माझं ऐकून तो म्हणाला, बरं, मग काय होईल? बेशुद्ध पडशील. ठीक आहे, पड.
बेशुद्ध. पण शुद्धीवर आल्यानंतरही मी माझा हक्क असलेलं सगळं तुझ्यासोबत करणारच आहे. मी रडू लागले. त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागले. माझी अवस्था आणखीनच बिघडत चालली होती. पण तो मला सुटायला तयार नव्हता. आता तो अगदी माझ्या जवळ आला होता. त्याने मला आपल्या मिठीत घट्ट धरलं होतं. मी काहीच करू शकत नव्हते. मी स्वतःला त्याच्या हवाली केलं. पण अचानक जणू त्याला काहीतरी आठवलं आणि तो लगेच माझ्यापासून दूर झाला व म्हणाला, "अरे, ती पांढरी चादर अंतरायचीच राहिली." ती पांढरी चादर माझ्यासाठी मृत्यूचा संदेश होती. तो माझ्यापासून दूर जाणार इतक्यात मी त्याचा हात धरला आणि म्हणाले, "प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मला भीती वाटते." माझं ऐकून तो आश्चर्याने मला पाहू लागला आणि म्हणाला, "काय विचित्र आहेस तू. माझ्याजवळ यायलाही भीती वाटते आणि मी दूर गेलो तरी भीती वाटते. 1 मिनिट थांब, मी लगेच येतो. पांढरी चादर घेऊन येतो." असं म्हणून त्याने माझा हात सोडला आणि उभा राहून कपाटात पांढरी चादर शोधू लागला. पण ती चादर मी आधीच लपवून ठेवली होती. बराच वेळ तो ती शोधत राहिला, पण न मिळाल्याने त्याने थंड उसासा टाकला, कपाट बंद केलं आणि परत येऊन झोपला व म्हणाला, "आज त्या पांढऱ्या चादरीने तुझा जीव वाचवला आहे. वहिनींनी ती कुठे ठेवली असेल, कुणास ठाऊक." हे ऐकून मी गप्प राहिले. मग तो म्हणाला, "नेहा, इतक्या दिवसात तू माझी सवय नीट ओळखली असेल. मला हे बोलायला आवडत नाही. पण आजकालच्या परिस्थितीत सावधगिरी गरजेची आहे. मला अशी मुलगी नको आहे, जी आधीच आपली इज्जत गमावून आलेली असेल." असं म्हणून त्याने बाजूचा दिवा बंद केला आणि झोपायला आडवा झाला. पण माझी झोप मात्र माझ्या डोळ्यांपासून कोसं दूर पळून गेली होती. मी खूप प्रयत्न केला झोपण्याचा, पण मला झोप आलीच नाही. दुसऱ्या दिवशी आरो मला म्हणाला की त्याचा एक मित्र परदेशातून परत आला आहे. त्याला माझ्या लग्नाची बातमी कळली आहे, म्हणून तो पार्टी द्यायला सांगत आहे. हे बोलून आरो हसला आणि म्हणाला, "मी त्याला चहासाठी बोलावलं आहे. तू चहाची नीट व्यवस्था कर." मी म्हणाले, "ठीक आहे." मी चहाची सगळी तयारी केली होती. संध्याकाळपर्यंत आरोचा मित्रही आला. सगळं किचनमध्ये तयार होतं. आरव चहा घेऊन गेला आणि मित्रासमोर ठेवला. पण त्याने मला देखील बोलावलं आणि म्हणाला, "तो तुला भेटायला उत्सुक आहे." मी म्हणाले, "मी एखाद्या अनोळखी माणसाला का भेटू? तो तुमचा मित्र आहे." त्यावर तो म्हणाला, "तो माझा खूप चांगला मित्र आहे. त्याला अनोळखी म्हणण्याची गरज नाही. फारच सभ्य मुलगा आहे." त्याने माझा हात धरला आणि मला ड्रॉइंग रूमकडे घेऊन जाऊ लागला. पण ड्रॉइंग रूममध्ये जाण्याआधीच माझी नजर त्याच्या मित्रावर पडली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू आकाश आणि जमीन माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागली. डोळ्यांसमोर अंधार दाटला आणि मी तिथेच बसून पडले. आरो म्हणाला, "नेहा, काय झालं तुला? चल माझ्या मित्राशी भेट तरी. तो तुला पाहू इच्छितोय." मी म्हणाले, "आरो, मला कसं कोण जाणे, पण माझं डोकं गरगरतंय. मला थोडा वेळ माझ्या खोलीत जाऊन आराम करायचा आहे." माझी अवस्था पाहून आरव काही न बोलता स्वतःच आपल्या मित्राकडे गेला आणि मी खोलीत आले. माझ्या भीतीचं खरं कारण तोच माणूस होता जो आत्ताच आरवचा मित्र बनून ड्रॉइंग रूममध्ये बसला होता. मी रडू लागले. हीच ती कडू सत्यकथा होती जी मी विसरू पाहत होते. पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. रोहनसोबत माझी पहिली भेट एका स्टोअरमध्ये झाली होती. आम्ही दोघंही न्यू इयरचं कार्ड घ्यायला आलो होतो आणि योगायोग असा की ते कार्ड एकच उरलेलं होतं. त्याच कार्डसाठी आमच्यात वाद झाला होता, कारण ते न्यू इयरचं कार्ड आम्हा दोघांनाही सारखंच आवडलं होतं आणि तसंच दुसरं कार्ड त्या दुकानात नव्हतंच. आम्ही दोघे त्या कार्डबद्दल वाद घालू लागलो. पण थोड्याच वेळात रोहनने ते कार्ड मला दिले. पण त्याने त्या कार्डवर आपले नाव आणि नंबरही लिहून ठेवला होता. घरी आल्यावर मी पाहिले तर त्याचे नाव आणि फोन नंबर लिहिलेले होते. तो खूप सुंदर तरुण होता. पण तरीही त्याच्या या कृत्यावर मला राग आला, कारण आता ते कार्ड माझ्या कोणत्याही कामाचे नव्हते. जर मी माझ्या मैत्रिणीला ते कार्ड दिले
तर त्यावर त्या मुलाचे नाव आणि फोन नंबर लिहिलेले असतील, म्हणून मी ते कार्ड तिला देऊ शकत नव्हते. रागात मी तो नंबर डायल केला आणि त्याला ओरडून सांगितले की तो आपला नंबर या कार्डवर का लिहिला. आता हे माझ्या कोणत्याही कामाचे नाही. खरे तर येथूनच आमच्या बोलण्याचा सिलसिला सुरू झाला, जो वाढत वाढत खूप पुढे गेला. मला रोहनवर प्रेम झालं आणि तोही माझ्यावर प्रेम करू लागला. सुरुवातीला आमच्यात फक्त बोलणे होते, पण हळूहळू तो माझी तारीफ करू लागला की पहिल्या नजरेतच तू मला खूप आवडलीस आणि जाणीवपूर्वक मी तुझ्याशी वाद सुरू केला. मला त्या कार्डची काही इच्छा नव्हती. मी हवे असते तर दुसरे कार्डही घेऊ शकलो असतो. मला इच्छा तुझी होती म्हणून मी नंबर लिहून दिला. सुरुवातीला माझा विचार फक्त मैत्री करण्याचा होता, जसे की माझ्या मैत्रिणींनी केले होते. पण मला माहीत नव्हते की ही मैत्री प्रेमात बदलेल आणि तो मला खूप आवडेल. 6 महिन्यातच आमचे असे झाले की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. आमच्यात आता कोणत्याही गोष्टीचा दुरावा उरला नव्हता. आम्ही एकमेकांना सर्व प्रकारच्या गोष्टी शेअर करू लागलो. त्या गोष्टी ज्या करू नयेत त्या. शैतान जेव्हा माणसावर हावी होतो तेव्हा त्याची अक्कल संपते. आमच्याबरोबरही तसेच झाले. हळूहळू मी वाट चुकू लागले. मी मार्ग चुकले. कदाचित ही वयच अशी भावनिक वय असते. त्यावेळी मी 12वी क्लासमध्ये होते आणि माझे वय 17 वर्ष होते. हे अशी नाजूक वय असते की मुली खूप लवकर आपल्या मार्गापासून भटकतात. एकदा रोहनने भेटण्यासाठी बाहेर बोलावले होते. माझे स्वतःचे मन असे होते की आता बोलण्याने मन भरत नव्हते. मी ठरवले की एक भेट घेऊन घेऊ आणि मी त्याच्याशी भेटायला गेले. एकमेकांना पाहून आमच्या भावना उफाळून आल्या. भेटी सुरू राहिल्या आणि एकदा ते सर्व काही झाले जे होऊ नये. मी त्या दिवशी कॉलेजसाठी निघाले होते, पण खरे उद्देश तर रोहनशी भेटणे होते. पहिल्या भेटीत आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो. एकमेकांना पाहून आमचे मन भरत नव्हते. आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ येऊ इच्छित होतो. मला यावेळी रोहनला हे सांगायचे होते की त्याने आपलं स्थळ माझ्यासाठी पाठवावं. त्याचीही इच्छा होती तीच. तो मला आपल्या एका मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. एकट्या फ्लॅटमध्ये मला थोडी भीती वाटत होती, पण हळूहळू माझी भीती कमी होऊ लागली. रोहन मला सांगू लागला की मी आपल्या मोठ्या भावाकडे इटलीला जात आहे. 3 वर्षांनी परत येईन आणि मग आपण लग्न करू. 3 वर्षात मी चांगला सेटल होईन तर तुझ्या घरचे लोक रिश्त्याला नकार देणार नाहीत. रोहनच्या बोलण्याने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, रोहन, मी 3 वर्ष तुझ्याशिवाय कशी काढेन? मी तर मरून जाईन. त्याच्या डोळ्यातही पाणी आले होते. मला कळले नाही की मी कधी रडत रडत त्याच्या जवळ गेले. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि रडू लागले. आमच्या दोघांचे हे पहिले मिलन होते. रोहनच्या आयुष्यातही माझ्यापूर्वी कोणतीही मुलगी इतकी जवळ आली नव्हती आणि माझ्या आयुष्यातही कोणता मुलगा आला नव्हता. तो मला सांत्वन देऊ लागला. म्हणाला, तू काळजी करू नकोस. अजून माझ्याकडे नोकरी नाही आणि तुझे आईवडील नोकरीशिवाय मला तुझा रिश्ता देतीलच असे नाही. मी त्याच्याशी लागून रडत होते. मला कळले नाही की कधी रोहनवर नशा चढू लागला आणि तो मला हळूहळू आपल्या बहुपाशात घेऊ लागला. म्हणाला, मीही तुझ्याशिवाय कसा राहू? मला एक स्मरणीय भेट दे, जेणेकरून मी तिथे जेव्हा उदास होईन तेव्हा तुला आठवून घेईन. या सुंदर क्षणांना आठवून मनाला शांती मिळवीन. हे ऐकून मी एकदम घाबरले आणि रोहनपासून मागे सरकले. मी त्याला नकार दिला, पण त्याच्या प्रेमासमोर मीही हतबल झाले होते. मी त्याला जास्त मनवू शकले नाही. हळूहळू आम्ही खूप जवळ येऊ लागलो आणि मला स्वतःला कळालेच नाही की ती भेट माझ्या आयुष्यातील आजीवनचा रोग बनून गेली होती. जेव्हा भावनांचा तुफान थंड झाला तेव्हा मी माझे सर्व काही गमावले होते. मी फक्त रडत राहिले. तो शर्ट घालत म्हणाला, मी तुझ्याशी कधीही विश्वासघात करणार नाही. मी म्हणाले, रोहन, मला भीती वाटते आहे. जर उशीर झाला तर मी काय करणार? म्हणाला, तुला काहीही होणार नाही. तू आता फक्त इंटरमध्ये आहेस. तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी परत येईन.
फक्त तू लग्न करू नकोस आणि माझी वाट पहा, हे सांगून तो निघून गेला. पण तो परत आलाच नाही. सुरुवातीला तो माझ्याशी बोलायचा, पण हळूहळू त्याच्या कॉल्सही येईनाशा झाल्या. त्याचा फोन बंद राहू लागला. खूप प्रयत्न केले, पण त्याच्याशी बोलता आले नाही. 4 वर्ष मी त्याची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. मी 21 वर्षांची झाले होते आणि माझे स्थळ येऊ लागले होते. मी आईवडिलांना कधी एक तर कधी दुसरे बहाणे सांगत राहिले, पण आरवच्या रिश्त्यात अशी कोणतीही कमतरता नव्हती की मी नकार देऊ शकेल. तो खूप सुंदर होता, हँडसम मुलगा होता. त्याच्यात काहीही कमी नव्हते. मग मी कशी नकार देऊ शकते? माझ्या आईवडिलांनी माझे त्याच्याशी लग्न लावून दिले आणि मी त्याची पत्नी होऊन त्याच्या घरी आले. पण जसेच लग्नाच्या पहिल्या रात्री पांढरी चादर अंथरली गेली, तसेच मी विचित्र घाबरलेल्या अवस्थेत सापडले. कारण तो जाणत होता की मी पवित्र नाही आणि आता रोहन माझ्यासमोर उभा राहिला होता. तो का आला होता? 4 वर्षे आला नाही, तर आता का माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आला? मी तर आधीच मोठ्या अडचणीत आयुष्य काढत होते. माझा नवरा मला पांढऱ्या चादरीशिवाय स्वीकारायला तयार नव्हता. त्याला माझ्या पवित्रतेचा पुरावा हवा होता, जो मी गमावला होता. संध्याकाळ झाली. आरव खोलीत आला तर मला रडताना पाहून विचारले. मी म्हणाले, माझ्या डोक्यात खूप दुखत आहे. म्हणाला, चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. मी नकार दिला. मी म्हणाले, मी टॅबलेट खाऊन घेते आणि थोड्याच वेळात बरी होईन. तो म्हणाला, रोहन माझा खूप जवळचा मित्र आहे. मी इच्छित होतो की तूही आमच्यासोबत बसून बोलावीस. मग आरव म्हणाला, मला माहीत आहे नेहा, माझा मित्र रोहनसोबत खूप वाईट झाले. मग आरव म्हणाला, माहीत आहे नेहा, माझा मित्र रोहनसोबत खूप वाईट झाले. मी म्हणाले, का? काय झाले? म्हणाला, त्याला एका मुलीवर प्रेम झाले होते, पण त्या मुलीने त्याला फसवले. तो त्या मुलीच्या खातीर परदेशातही गेला होता, जेणेकरून स्वतःला सेटल करून त्या मुलीशी लग्न करू शकेन. पण त्या मुलीने त्याला धोका दिला. जिथे तो गेला तिथे त्याचा अपघात झाला, ज्यात त्याचा एक पाय खराब झाला. तो आता काठीच्या सहाय्याने चालतो. या अपघातात त्याचा मोबाईलही कोणी उचलून नेला आणि परत मिळाला नाही, म्हणून त्या मुलीशी तो पुन्हा बोलू शकला नाही. ज्या कंपनीत त्याला नोकरी मिळाली होती त्यांनीच त्याचे उपचार केले, पण त्याला 4 वर्षांसाठी कैद केले की जसेच तो बरा होईल तसेच पुन्हा नोकरी जॉईन करेल आणि 4 वर्षे परत भारतात परत येऊ शकत नाही. त्या मुलीशी इच्छा असूनही बोलू शकला नाही, कारण त्याचा फोन नंबर त्या फोनमध्ये होता, जो अपघातामुळे तिथेच कोणी उचलून नेला. जेव्हा परत आला तेव्हा त्याला कळले की त्या मुलीचे लग्न झाले आहे. त्या मुलीने त्याच्याशी बेवफाई केली. त्याची वाटही पाहिली नाही, फक्त हे सांगण्यासाठी आलो होतो. मग म्हणाला, तुला माहीत आहे मी लग्नाच्या रात्री पांढरी चादर का अंतरवायची इच्छा केली होती? मी विचारले, का? म्हणाला, त्या मुलीने प्रेमात रोहनसोबत सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या आणि मग दुसऱ्या कोणाशी लग्न करून आनंदाने आयुष्य काढत आहे, आपल्या नवऱ्याला फसवत आहे. अशा खूप मुलींबद्दल मी ऐकले आहे, ज्या लग्नापूर्वी ऐशो आराम करतात आणि नवऱ्याला कळतही नाही की त्यांच्यासोबत आयुष्य काढणारी मुलगी पवित्र आहे की पूर्वीच इज्जत गमावलेली आहे. आता मी आणखी सहन करू शकत नव्हते. मी आरवजवळ गेले आणि रडू लागले. आरव म्हणाला, काय झालं? का रडतेयस? मी त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, आरव, मला माफ कर. मी खूप मोठं पाप केलं आहे. मी आता तुझ्याशी अधिक खोटं बोलून आयुष्य जगू शकत नाही. मी आरवला सगळं खरं सांगितलं. तो आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहिला. मी म्हणाले, मी तुझ्या लायकीची नाही. मी रोहनवर प्रेम केलं होतं आणि नकळत ही चूक करून बसले. मी 3 वर्ष त्याची वाट पाहिली. मला वाटलं त्याने माझ्याशी विश्वासघात केला, पण मला माहीत नव्हतं की त्याच्यासोबत असा अपघात झाला आहे. लग्नानंतर मला सतत हीच भीती वाटायची की तुला जर सगळं कळालं तर तू मला स्वीकारणार नाहीस, घटस्फोट देशील. म्हणूनच मला तू माझ्याजवळ येऊ नयेस असं वाटायचं.
मला तुला सत्य सांगायचं होतं, पण तुझी सवय पाहून मला भीती वाटायची. कारण तू वापरलेल्या वस्तू पुन्हा वापरत नाहीस. मग मला तू कसं स्वीकारशील असं वाटायचं. पण आज मी माझ्या मनातलं सगळं तुला सांगितलं आहे. तुला हवं असेल तर मला माफ कर, नाहीतर शिक्षा दे. माझं बोलणं ऐकून आरवचे डोळे रागाने लाल झाले. तो म्हणाला, ही कसली प्रेम कहाणी होती, जिथे तू स्वतःची इज्जत गमावलीस. मग तो म्हणाला, प्रेम आणि इज्जत एकत्र फक्त नवरा आपल्या बायकोला देऊ शकतो, परका पुरुष नाही. माझा मित्र रोहनची ही गोष्ट मला नेहमीच वाईट वाटायची, की त्याने प्रेमाच्या नावाखाली एका मुलीची इज्जत मागितली. मी नेहमी त्याला यासाठी दोष द्यायचो, कारण हे अजिबात योग्य नाही. तू माझी प्रेमिका नव्हतीस, तू माझी पत्नी आहेस. लग्नाच्या फेऱ्यांबरोबरच तुझं आयुष्य आणि तुझं प्रेम आपोआप माझं झालं. हो, मी मान्य करतो की मला वापरलेल्या वस्तू आवडत नाहीत, पण तू कुठली वस्तू नाहीस. तू माझी पत्नी आहेस. पती पत्नी एकमेकांची वस्त्र असतात आणि वस्त्र माणसाच्या शरीराच्या उणीवा दोष झाकतात. त्यामुळे तुझा हा दोष झाकणं हे माझं कर्तव्य आहे. असं म्हणून त्याने माझा हात धरला. मी तर दगडासारखी थिजून गेले होते. आरवचं मन इतकं मोठं असू शकतं याची मी कल्पनाही केली नव्हती. एका क्षणातच माझ्या मनात आरवचं प्रेम रोहनपेक्षा कितीतरी पटीने वाढलं. तो मला माफ करू शकतो याचाच मला मोठा आधार वाटला. त्याने रोहनशी मैत्री तोडली आणि त्यानंतर रोहन कधीही आमच्या घरी आला नाही, ना आरवने त्याचा पुन्हा उल्लेख केला. आज माझ्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्हाला एक गोंडस मुलगाही आहे. आरवने कधीही माझ्या भूतकाळावरून मला टोमणे मारले नाहीत. आज माझी अवस्था अशी आहे की मी आरवच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली आहे. त्याच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी आदेशासारखा असतो. खरं प्रेम तेच असते जे आपल्या पतीवर केलं जातं, कारण तो प्रेमासोबत इज्जतही देतो. इतर प्रेमासारखं प्रेमाच्या बदल्यात इज्जत मागत नाही. म्हणून देवासाठी आपल्या पतीवर प्रेम करा. परक्या माणसाच्या गोड बोलण्यावर भुलून आपली इज्जत पणाला लावू नका. प्रेमाच्या नावाखाली होणारी पूर्वीची चूक नंतर आयुष्यात खूप मोठी भीती, अपराधी भावना आणि असुरक्षितता निर्माण करते. पण खरा प्रेम करणारा माणूस भूतकाळातील चुका माफ करू शकतो, त्यांना दोष देऊन टोमणे मारत नाही आणि पत्नीला तिच्या दोषांसह स्वीकारतो. कारण पती पत्नी एकमेकांची वस्त्र असतात, जे शरीराच्या उणीवा दोष झाकतात. चुकीच्या वयात भावनांच्या तुफानात मार्ग चुकणे सोपे असते, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. क्षमा आणि समजूत हीच खरी ताकद आहे. जी पतीने दाखवली तीच खऱ्या नात्याची ओळख आहे. पूर्वीच्या संबंधांमुळे भीती वाटणे स्वाभाविक, पण सत्य सांगणे आणि माफीने नवीन सुरुवात शक्य होते. ही कथा अनेक मुलींना सावध करते की वयाच्या नाजूक काळात भावनांना वाहू देऊ नये आणि विवाहानंतर सत्य आणि क्षमेच्या बळावर आयुष्य सुखी होऊ शकते. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.